जाणून बुजून जे बाहेर परदेशातले पत्रकार इथं आणले जात आहेत. मी हे तुमच्याचकडून ऐकते, हास्यास्पद आहे. आता न्यूयॉर्क टाइम्सचा माणूस जो हे साऊथ ईस्ट एशिया बघतो तो बारामतीला येतो आणि आमचे इंटरव्ह्यू घेतो. त्याचा आमचा काय संबंध? तर न्यूयॉर्क टाइम्सला प्रश्न विचारा, मला किती विचारतात. अजितदादांनी कालच्या प्रचार सभेत आपल्या फोटोचा उल्लेख करून पवार कुटुंबीय एकत्र असल्याचे दाखवत आहेत आणि आपण साहेबांच्या खाली बसलेला आहे आणि त्यांचे जे नाते बाजूला बसले याच्यावर त्यांनी सांगितलंय की बाबा या पवार कुटुंबात एकच व्यक्ती नाही, परंतु आम्ही पवार कुटुंबीय सर्व एकत्र आहोत. हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. हे इलेक्शन पाणी, शेती, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार ह्याच्याबद्दल असलं पाहिजे. कारण काय, हे इलेक्शन देशाचं इलेक्शन आहे. आज कांद्याला भाव नाही आहे, बाहेर जाऊन बघा शेतीच्या काय प्रश्न आहेत, दुधाला भाव नाही आहे, पाण्याची प्रचंड अडचणीची परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघ, अवकाळी पाऊस झालेला आहे. या देशा आणि राज्यासमोर प्रचंड आव्हान आहे. तो आपण त्याच्यावर बोलूया ना थोडा वेळ. सगळे आधी दादा म्हणले की आधी ओळखी आमच्या मुख्य बड्या उद्योगपतींशी होत नव्हत्या, आता अदानी अंबानी यांच्या ओळखी होऊ लागल्या आणि विकासाची गंगा बारामतीमध्ये आणता येईल. आपण मोदींच्या विचाराचा खासदार निवडून द्यावा. हे बघा, ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आपल्या सभेमध्ये रोहित दादांनी योगेंद्र पवार यांनी भाषण केलं, त्याच्यावर दादा असे म्हणले की सगळं जर पवार साहेबांनी केलं तर 30-35 वर्ष आम्ही काहीच केलं नव्हतं, आम्ही काय बसूनच होतो का? मी पुन्हा तेच सांगते, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. त्यांना जे वाटतं ते बोलतात. ताई, पहाटेच्या शपथविधीवरती दादांनी पुन्हा एकदा खुलासा केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 2019ची निवडणूक झाल्यानंतर 1 नंबर उद्योगपतीच्या घरी भाजपसोबत जाण्यात झाला आणि या बैठकीला स्वतः शरद पवार, अमित शहा, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. मात्र मुंबईमध्ये गेल्यानंतर परत काही गोष्टी घडल्या आणि परत पवार साहेबांनी आपला निर्णय माघारी घेतला. काय तुम्हाला काय वाटतं यामध्ये किती पद्धत ते पवार साहेब त्या बैठकीत? मला कसं माहिती होते? मी त्या एक तर मला याची काहीच माहिती नाही. माझं नाव त्यांनी घेतलेलं नाही, मी त्या बैठकीत नव्हते. आणि मला असं वाटतं आज राज्यासमोर 2019मध्ये काय झालं याच्यापेक्षा आज या राज्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, कांद्याला भाव मिळत नाही आहे, दुधाला भाव मिळत नाही आहे, सोयाबीनला भाव मिळत नाही, बेरोजगारी प्रचंड वाढते आणि हा केंद्र सरकारचा डेटा सांगतोय. भ्रष्टाचार वाढलेला आहे, केंद्र सरकारचा डेटा सांगतोय. महागाई वाढलेली आहे. हे एवढे प्रश्न, आज क्राईम वाढत चाललाय. बारामतीतच 2 दिवसापूर्वी मोठा क्राईम झाला आहे, नऱ्यात झाला आहे, पुण्यात कोयता गँग फिरते, मुंबईमध्ये सलमान खानच्या घरी आहे, तर क्राईम वाढतोय. हे विषय किती मोठे आहेत मला सांगा ना. ह्याच्यावर आपण बोलायला नको कोणी? हेच तर मेन मुद्दे आहेत. देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की आम्ही शिवसेनेबरोबर युती करणार होतो, आदित्यला साधं मंत्रीपद देखील मिळणार नव्हतं. मी असं त्यांना प्रस्ताव दिला होता की आदित्यला आपण सीएम करू आणि मी दिल्लीमध्ये जातो. मला कसं माहिती असेल त्यांच्या अंतर्गत चर्चेत काय झालं? काय दादांनी सभेमध्ये तुम्ही 19 तारखेची सभा झाली होती, त्यामध्ये तुमचे प्रामाणिक पुस्तक टाकून टाकलं, तर ते दादांनी कालच्यापासून त्याचा देखील उल्लेख केला की या पुस्तकामध्ये बघितलं त्यामध्ये कामं मीच केलेले आहेत, हे कामं मीच केले असं देखील त्यांनी. बरोबर आहे ना, सगळं पक्ष एकच होता ना, सगळे एकत्रच होते. माझ्यावर केंद्राच्या स्कीमची जबाबदारी होती. ते पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, फायनान्स मिनिस्टर प्लस तिकडे भरणे मामांचं काम आहे. आम्ही एकत्र भरणे मामांनी मी काम केलं, इथे रमेश आप्पांनी मी एकत्र काम केलं, तिथे संग्राम थोपटेंनी मी केलं, संजय जगतापांनी मी केलं, तिथे दत्ता धनकडे कॉर्पोरेशनमध्ये होते त्यांनी, विशाल तांबे, सचिन दोडके, नाना, की सगळ्यांनीच पक्ष एकच होता ना, सगळे एकत्रच काम करत होते. त्याच्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात सगळेच एकत्र मिळून काम करत होते. त्याच्यामुळे एक टीम होती ना ती काम करणारी. जिल्हा परिषदेवर एकत्र पक्ष होता, त्याचीच सत्ता होती. हे आमचं कर्तव्यच आहे काम करणं.
आणि एकत्र काम करणं ह्याला टीम वर्क म्हणतात. एका लोकशाहीमध्ये सगळे एकत्रच काम करतात. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणाले की जाणता राजा शरद पवारजी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना वीज मिळत नव्हती, बी बियाणे मिळत नव्हती. मोदींनी शेतकऱ्यांना मजबूत केले. शरद पवार यांच्या काळात सर्वात शेतकऱ्यांवर अन्याय झाला. मला अतिशय प्रांजळपणे त्यांना एवढीच आठवण करायची आहे की आदरणीय पवारसाहेबांनी 50 वर्षात महाराष्ट्रात आणि देशात जे काम केलं त्याचं पद्मविभूषण त्यांच्याच सरकारने साहेबांना दिले. ताई, सातत्यानं तुमच्याकडून किंवा रोहित पवार असतील यांच्याकडून असं सांगण्यात येते की कुठेतरी बारामतीमध्ये दमदाटीचे प्रकार घडत आहेत. मात्र काल अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये शहादानगर परिसरामध्ये एक मीटिंग घेऊन दमदाटी केल्या असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय. कारण मुलगा गाड्याचं काम करतोय म्हणून त्याच्या आईला शहादानगरच्या संस्थेमधून नोकरीहून काढून टाकल्याचा आपण माहिती काढली पाहिजे त्याची नक्कीच. आणि आम्ही खूप पारदर्शक आयुष्य जगतो त्याच्यामुळे आम्ही जरूर त्याची माहिती काढू. कारण अजित पवारांनी त्या शारदानगर परिसरातील ते एका महिलेचं सुवर्णा पवार त्या महिलेचं नाव घेतलं आणि त्या संदर्भात त्यांनी असं म्हटलं की मी जर दमदाटी देत असतो तर माझ्या सभेला एवढी लोक आली नसती. मात्र आता अलीकडच्या कालावधीमध्ये विरोधकांकडून शारदानगर परिसरात मिटिंग घेतल्या जात आहे. जर कोण घड्याळाचं काम करत असेल तर त्यांना जाणीवपूर्वक कामावर काढू. जरूर त्याची माहिती काढू आपण. आम्ही त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देऊ. काही मंगलदास बांदल यांनी काल बारामतीत येऊन कनेरीमध्ये पवारसाहेबांवर टीका केली आणि त्याच्यानंतर रोहितदादा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असं म्हणाले की दादांच्या पहिले जी दादा होते, दादा राहिले नाहीत, त्यांच्यात फार मोठा बदल झालेला आहे. जर एखादा व्यक्ती बारामतीत येऊन जर टीका करत असेल तर दादांनी पहिल्या 2 मिनिटांमध्ये त्याला सुनावलं असतं. त्यांच्यामध्ये खूप फरक झालेला आहे. अजित दादा, मी काय म्हणू, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकच आहेत. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. रोहित पवारांवर काल दादांनी टीका केली. म्हणजे एबी फॉर्म मी भरला किंवा साहेबांचाच विरोध होता निवडणूक उभारायला म्हणजे जिल्हा परिषदेला. त्यावेळेस साहेबांच्या परिसर मी तो एबी फॉर्म त्यांना दिला आणि ते अपक्ष लढणार होते. मी हे पहिल्यांदाच ऐकते. मला नाही याची मला नाही माहिती बाबा. या सगळं खरंच मला माहिती नाही. मला दुष्काळाबद्दल विचारा, महागाईबद्दल विचारा, बेरोजगारीबद्दल विचारा. आज कांद्याला भाव नाही आहे, दुधाला भाव नाही आहे, मुलांना IITतल्या 35% नोकऱ्या मिळत नाही आहेत. आज सुशिक्षित बेरोजगार या देशात सगळ्यात जास्त आहेत. माझं काम हे सगळं करण्यासाठी. मी निवडून कशासाठी जाते? बेरोजगारी कमी करण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी, शेतकऱ्याला हमी भाव मिळण्यासाठी, कांद्याची निर्यात या सरकारने जी बंद केली आहे ती चालू करण्यात. मी निवडून मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी जाते. वारंवार काय आपल्यावर आरोप केला जातोय 10 ते 15 वर्षामध्ये आपण कुठल्याही बारामतीमध्ये विकास केला नाही. कसं बघता याकडे? मी अतिशय प्रांजळपणे आधी आपल्याला सांगितलंय की माझ्या कामाचं पुस्तक हे मी त्यांना पाठवलेलं आहे. माझा विश्वास आहे की जर अर्धा एक तास, मराठीत आहे ते पुस्तक, जर त्यांनी एक अर्धा पाऊण तास बघून वाचलं ते तर माझा सांगते मी तुम्हाला की ते नक्की ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी माझं मेरिट पाहून मलाच मतदान करते. रोहित दादा असं म्हणाले की राष्ट्रवादीमध्ये आता 3 गट पडले आहेत. एक गट असा म्हणतो की आम्हाला पवार साहेबांबरोबर जायचंय. दुसरा गट जे 5 ते 10% आहे ते म्हणतो की आम्हाला अजितदादा बरोबर जायचंय. आणि तिसरा जे गट आहे ते म्हणतो आम्हाला भाजप बरोबर जायचं. असा निष्कर्ष रोहित दादांनी कालच्या तुमच्याच चॅनलवरती बातमी होती सकाळी. हे सगळं कदाचित ते तुमच्या कुठल्या तरी चॅनलवर बघून, कारण का काल सकाळी मी कुठल्या तरी चॅनलवरही बातमी पाहिली. ताई, इंदापूरमध्ये एक सभा झाली, त्याच्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची प्रमुख बैठक होती. या बैठकीला अजित पवार सुद्धा उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की मोदी साहेबांवरती टीका करून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. तर तुम्ही सातत्यानं त्यांच्यावरती टीका करत राहिला तर ते तुमचं काम करणार नाहीत. असा उपरोधिक सल्ला त्यांनी तुम्हाला दिला. तो माझा अनुभव तसा नाही आहे, अजिबातच नाही. एक तर मी वैयक्तिक कुणावरच टीका करत नाही, कधीच नाही. मी कधी कुणाचं नाव घेऊन कुठल्या मंत्र्यावर पण टीका करत नाही. 15 प्रधानमंत्रीचं सोडा. आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात खूप कामं झाली आहेत. माझा अहवाल जर आपण वाचला ना, त्यात माझे संबंध सगळ्या मंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये घेतलेलं माझं नाव, माझं रेफरन्स, माझ्या मतदारसंघाचा उल्लेख हा सगळा पारदर्शकपणे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार असं म्हणाले की सुनेत्रा पवार यांचा बारामतीमधून पराभव निश्चित आहे. आणि नंतर त्यांना सांगितल्यानंतर त्यांना सारवासारव करायला लागली. काय नक्की होतंय? भाजप नेत्यांना माहित नाही की महायुतीचे उमेदवार? रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी.